यशाची कीर्ती एवढी मोठी, शब्दही भांडले तुमच्यासाठी. साहेब मांडतो कविता तू पुढील दीर्घायुष्यासाठी. साहेब मांडतो कविता पुढील दीर्घायुष्यासाठी. माझ्या कवितेचं नाव देव माणूस. देव माणूस. जन्म तुमचा 12-12, पृथ्वी तलावर जन्मला तारा. नियतीचा खेळ सारा. राजकारणाचं बाळकडू घरातूनच प्याला. महाराष्ट्राला मुत्सद्दी तरुण नेता मुख्यमंत्री म्हणून लाभला. फुले शाहू आंबेडकरांचे विचार संस्कार तुमच्या संगी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचे डावपेच तुमच्या अंगी. आखाड्यातील मातीचा लाल रंग. राजकारणातील खेळी पाहून विरोधकांचाही होतो बेरंग. राजकारणातील खेळी पाहून विरोधकांचाही होतो बेरंग. अनेक अध्यक्षपदे स्वीकारली तरीही तुम्ही खुर्चीवर बसलेले कधीच नाही दिसला. बांधावर शेतकऱ्याचा पहिला पोशिंदाच पोहोचला. कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचे नवे प्रयोगच दिले देशाला. मोदी आले, शहा आले, सत्तेचा कायपलट करण्याचे अनेक प्रयत्न झाले. जेव्हा ईडीचे अधिकारी आले विचारपूस करायला, हसत हसत पवारसाहेब म्हणाले, मीच येतो तुमच्याकडे पाहुणचाराला. हसत हसत पवारसाहेब म्हणाले, मीच येतो तुमच्याकडे पाहुणचाराला. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून कशीबशी 5 वर्षे काढली. तळागाळातील मोर्चे बांधणी दाखवून सत्तेतील सारी गणितेच बिघडवली. सत्तेतील सारी गणितेच बिघडवली. 80 वर्षाचा म्हातारा दमला असा समाजात गैरसमज पसरवला. मुसळधार पावसात गोरगरीब जनतेचा नेता जेव्हा भिजला, जणू काही सह्याद्रीचा सिंहच गरजला. जणू काही सह्याद्रीचा सिंहच गरजला. जेव्हा तरुणही तुमच्या विचारांनी खडबडून जागा झाला. जिवलग साथीदारांनी दिली आयुष्यभर साथ. अनेक राजकारणी नेते घडले धरुनी तुमचा हात. पंतप्रधानाचे पद राहिले जरी मनी. पंतप्रधानाचे पद राहिले जरी मनी. महाराष्ट्रातील जनतेने ठेवले तुम्हाला देवस्थानी. महाराष्ट्रातील जनतेने ठेवले तुम्हाला देवस्थानी.